आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तुमच्या डोळ्यात अश्रू? हो, मी मेल्यानंतर माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, म्हणून मरायच्या आधी माझ्या मरणावर मीच रडून घेतोय. मी किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला की तुम्हाला इथे बरे करण्यासाठी आणलेलं आहे. तर मग का मरण आले त्याला? त्याला जगायचे होते. म्हणाला होता तो की त्याच्या आयुष्यावर प्रेम आहे, जगण्याची आशा जागृत झाली आहे. काय झाले त्या आशेचे? काय झाले त्या प्रेमाचे? तूच त्या दिवशी म्हणाली होतीस की हवा चांगली आहे, जेवण खाणं अंगी लागते, आजार पळून जातात. पण आजारानेच त्याला दूर पळवले. आज तो गेला, उद्या मी जाईन. तू पण इथून जा म्हणजे, नाहीतर तू पण. मी इथून तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही. वेडी आहेस का तू? मरायची एवढीच हौस असेल तर डोंगरावरून उडी मार. मी मंजुळाला पत्र लिहिले आहे. जाऊ नये, डाकघरात देऊ नये. काय लिहिलंय तुम्ही पत्रात? मी तिला सगळ्या बंधनातून, सगळ्या वचनातून, सगळ्या शब्दांमधून मुक्त केले आहे. कारण मी पण त्या मित्रासारखा मुक्त होणार आहे. हे जग एक बंधन आहे आणि माणसाचे शरीर पण एक बंधन आहे, जे श्वासाशी जोडलेले आहे. जेव्हा प्राणरूपी श्वास मनुष्याचे शरीर सोडतो तेव्हा तो बंधनातून मुक्त होतो. साईबाबा, मला बंधनातून मुक्ती नको आहे. मला आपल्या पतीच्या बंधनातच बंधून राहायचं आहे. साईबाबा, तुम्ही माझ्यावर रागावला आहात काय? माझ्याकडनं काही पाप झालेला आहे? मग का माझ्यावर हा अन्याय होत आहे? का माझे पती मृत्यूच्या भीतीतून बाहेर येत नाहीयेत? कधी ठीक होत नाहीयेत? मी सांगून ठेवते बाबा, फक्त मृत्यूच मला त्यांच्यापासून वेगळं करू शकते. हा तर कागदाचा तुकडा आहे.
दीनानाथजींनी तर हे पत्र मंजिला डाकघरात टाकायला दिले होते. मग तिने हे फाडले का? घे घे. आज मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे, खाऊन घे. काय झालं? श्यामसुंदरजी काय खात असतील? खात तरी असतील का? पैसे पण तर नाहीयेत त्यांच्याकडे. मी त्यांची बायको आहे. मी इथे मजेत खात पित आहे आणि ते पतीला सुख देणं हे प्रत्येक पत्नीचं कर्तव्य असतं. मी हे सुख देते त्यांना. मी खूप वाईट आहे आई, मी खूप वाईट आहे. मी 2 हसत्या खेळत्या कुटुंबांना उद्ध्वस्त केलंय. देव यासाठी कदाचित कधीच मला माफ करणार नाही आई, कधीच नाही. देवाचे आपले कायदे असतात. कर्म करा आणि त्याचे फळ भोगा. चांगल्या कर्माचे चांगले फळ, वाईट कर्माचे वाईट फळ. देवाचे सरकार खूपच दयाळू आहे. माणसाला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला तर देव मनुष्याला क्षमा पण करतो. देव कधीच पक्षपात करत नाही आणि कधी ईर्ष्या करत नाही. जे त्यांचे भक्त नाहीयेत त्यांच्याबद्दल देवाच्या मनात कटुता नसते आणि आपली भक्ती करणाऱ्यांसाठी काही वेगळे वागणे नसते. देव सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे. जे देवावर नाराज आहेत किंवा त्यांच्यावर रागावतात त्यांना देवाची लीला माहीतच नाहीये. त्यांनी दोष स्वतःला द्यायला पाहिजे, आपल्या कर्मांना दिला पाहिजे, देवाला नाही. सबका मालिक एक. थांबवा, टांगा थांबवा. अरे काय झालं? टांगा का थांबवला? अरे तुला ऐकू येत नाहीये का? काय? जवळपास मंदिर आहे, तिथे आरती चालू आहे. हो आई, चला चला जाऊया, देवळात जाऊया. मी सांगितलं ना, आता आपण देवळात कधीच जाणार नाही, कधीच देवाचं नाव घेणार नाही, कारण या जगात देव नाहीच आहे. चला टांगेवाले. मनीषा, काय झाले? काय पडले? मी देवाचा फोटो फेकून दिला. मनीषा, वेडी झाली आहेस का तू? हो, मी वेडी झाली आहे. नकोय मला देवाचा फोटो घरात. कसा देव आहे हा, जो आपल्या भक्तावर दया करत नाही? पूजा करताना याची काय दिले याने तुम्हाला? दृष्टी सुद्धा घालवली यांनी तुमच्या डोळ्याची. का माहित आहे? कारण की यांची इच्छा नाहीये की आपण याचं दर्शन घ्यावं. तर आता आपल्याला पण याचं दर्शन नाही घ्यायचं. राजेंद्र, राजेंद्र, हो आई. हा फोटो घेऊन जा
आणि घेऊन जाऊन एखाद्या नदीत फेकून दे. मनीषा, मी तुझ्या डोळ्यांनी देवाचं दर्शन करीन. पण मला देवाचं दर्शन नाही करायचंय. राजेंद्र, जसं सांगितलंय तसं कर. होय. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साईनाथ, तुम्ही तर पाण्याखाली जात होता साईनाथ. हो, मला पाण्यात फेकले होते. कोणी पाण्यात फेकले तुम्हाला? कोण आहे तो? कोणी दुसऱ्याने नाही, माझ्याच भक्ताने, जो माझ्यावर खूप रागावला आहे. म्हाळसापती, का? तिच्या नवऱ्याची दृष्टी गेली आहे. त्याच्या मार्गात आता काटेच काटे आहेत, जे त्याला टोचतायत आणि वेदना त्याच्या पत्नीला होते. पती निष्ठा आणि पती प्रेमामुळे ती देवालाच दोषी मानते. आपल्याकडून तिने देवाला पाण्यात बुडवले. आता देवाची परीक्षा आहे म्हाळसापती. सबका मालिक एक. अरे राम राम राम, काय झाले या माकड नानावलीला? हं? ए धोंडू, जरा हात दे. अरे राम राम. अरे देवा. नानावली काका, वैद्य बुवा आले आहेत. आता एक नंबर येवाल. राम राम राम. जेव्हा बघावं तेव्हा गावात नाटक करत फिरत असतो. हं? आता काय झालं तुला नानावली? बघू. वैद्य बुवा, त्याला खाज येण्याचे औषध परत देऊया का? नानावाले परत आपल्या वाकड्यात शिरणार नाही. अरे गप्पा बसा मूर्खांनो. नानावली, पोटात दुखतंय का? हो वैद्य बुवा, पोटातच दुखतंय. अरे पण हा का नाही बोलत आहे? अरे नानावली, तोंडात काय ठेवलंय? तोंड का बंद आहे? ते पोटात दुखते ना वैद्य बुवा, म्हणून. अरे वैद्य बुवा, याचे पोट तर बघा किती फुगलं आहे. ते असं वाटतं याला बाळ होणार आहे. मूर्खा, कधी पुरुषांना बाळ झालेलं पाहिलं आहे का? अरे गप्प बसा मूर्खांनो. इथे दुखतंय? नाही. इथे? इथे? अरे राम राम. सत्यानाश होईल तुझा. अरे अरे नानावली माकडा, माझा वैद्य कुलकर्णीचा अपमान करतोस तू. आणि तू वैद्य बुवा, तू पण तर द्वारकानाथ बरोबर मिळून बाबांचा अपमान करतोस. मग माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा का ठेवतोस? अच्छा अच्छा. आणि गोट्या, तुम्ही सगळे पण सामील आहात याला. सगळ्यांना बघून घेईन मी. अरे त्रास घ्यायची गरज नाहीये वैद्य बुवा, आम्ही तुम्हाला पाहू. तुम्हाला तर शेपटीने बांधून झाडाला लटकवू. तो द्वारकानाथ नाही येणार तुम्हाला सोडवायला. आणि जर हे दगडू धोंडू आले ना, तर यांना पण लटकवू. या 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 या. मोह मुनि वृंदा निशिबासर
मनीषा? का थांबवलंस मला? मी तर माझ्या बाबांची आठवण काढतोय, माझ्या देवाची स्तुती करत होतो. स्तुती स्तुती त्याची करता जो दुःखात आपली मदत करतो. ज्या देवाला तुम्ही देव मानता त्याने काय केलं तुमच्यासाठी? तुमचं घर हिरावलं, तुमचा व्यवसाय हिरावून तुम्हाला कंगाल केलं. हे करून त्याचं समाधान झाले नाही तर त्याने तुमची दृष्टी घालवली, तुम्हाला आंधळे केले. का करता अशा बाबांची स्तुती? कारण त्यांनी मला जिवंत ठेवलं आहे. मनीषा, मी बाबांचा आभारी आहे. कमीत कमी त्यांनी माझे हातपाय तर शाबूत ठेवले आहेत. माझी बुद्धी तर काम करतेय. मनीषा, बाबांनी मला 2 हात दिले आहेत, ज्यामुळे मी मेहनत आणि मजुरी करू शकतो. आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्तीची मदत करू शकतो. हे हात कोणाच्या जखमेवर मलम पण लावू शकतात. मी या हाताने बाबांची प्रार्थनाही करू शकतो. हे हात माझे डोळे होऊ शकतात मनीषा. या हातांनी मी बाबांना नमस्कार पण करू शकतो. आणि मला हे 2 पाय पण आहेत ना, जे मला माझ्या बाबांकडे घेऊन जाऊ शकतात. देवाला दोष देऊ नकोस मनीषा. दोष द्यायचाच असेल तर आपल्या भाग्याला दे. बाबा, तुम्ही सगळंच पाहताय, सगळंच ऐकताय. खरं तर ही माझी बायको मनीषा माझ्यावर खूप प्रेम करते. तिला माझे दुःख बघवत नाहीये, म्हणून असं बोलते. नाहीतर ती मनाने खूप चांगली आहे बाबा. वाईट तर याचं वाटतंय की माझ्यामुळे तिला एवढे दुःख सहन करावे लागते. बाबा, तिच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. तिला तुम्ही माफ करा बाबा, तिला तुम्ही माफ करा. जे दुसऱ्याबद्दल विचार करतात त्यांचा मी विचार करतो. जे दुसऱ्याच्या सुखसुविधांची काळजी करतात त्यांच्या सुखसुविधांसाठी मी चिंतेत असतो. मला ते प्रिय आहेत जे दुसऱ्यासाठी त्रास सहन करतात, जे नेहमी माझी आठवण काढतात, नेहमी श्रद्धा आणि विश्वासाने माझी भक्ती करतात. त्यांच्यावर माझी कृपा नेहमीच असते. सबका मालिक एक. हे काय करतोयस तू? तुमचे डोळे उघडतोय दीनानाथजी. हे त्या पत्राचे तुकडे आहेत जे तुम्ही मंजुळाला लिहिले होते. हो, हे तर तेच पत्र आहे जे मी लिहिले होते. हे तुझ्याकडे कसे आले? मी तर हे पत्र मंजुळाला पाठवले होते आणि तिने उत्तरात आपल्या पत्रात हे पण लिहिलंय की तिने ते पत्र फाडून टाकले. हे पत्र मंजुळाने नाही फाडले. मग कोणी फाडले? मंजीने. मंजी? तुम्ही खूप भोळे आहात दीनानाथजी. तुम्हाला सत्य माहीतच नाही. कोणते सत्य?
पदरात आपला चेहरा लपवून मंजी तुमच्या भावनांशी खेळतीये. ती स्वतः पत्र लिहिते आणि तुम्हाला सांगते पत्र मंजुळाने पाठवले आहे. खोटं बोलतोयस तू. मी खोटं बोलतोय ठीक आहे, पण हे पत्र आणि मंजुळाने लिहिलेली पत्र तर खोटं बोलणार नाहीत. बघा, पत्रावर डाकघराची मोहर नसेल. जर डाकघराची मोहर नाहीये तर टपालवाल्याने हे पत्र दिले कसे? याचा अर्थ असा की पत्र डाकघरात गेलेलेच नाहीत. माहित आहे मंजी हे सगळं का करते? कारण मंजीच मंजुळा आहे. का लोक दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार करतात? जमत असेल तर चांगले करा, देव खुश होईल. कधी कुणाचे वाईट चिंतू नका, करू नका, कारण वाईट कामाचे फळ नेहमी वाईटच असते. म्हणतात ना, जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. दुसऱ्याचे वाईट करून हे सिद्ध होत नाही की तुम्ही चांगले आणि खरे आहात. जेव्हा आपण एखाद्याचे वाईट करतो तेव्हा आपण आपल्या आत्म्याचा वध करतो, आणि आत्म्याच्या वधानंतर परमेश्वराशी नाते कसे जोडले जाईल? कारण आपली वाईट कर्म बघून देवाला दुःख होते. जो देव आपल्याला सुख देतो, काय आपण त्याला दुःखी करायचे? सबका मालिक एक. अरे राम राम राम. अरे मूर्खांनो, लवकर लवकर पाय उचला. आपल्याला द्वारकानाथला सुटायच्या आधीच पोहोचलं पाहिजे. आपल्याला उशीर होतोय. उशिरा तर तुम्ही उठलात आणि आम्हाला बोलताय. अरे काय बोललास तू? नाही नाही, मी तर उशिरा उठण्याबद्दल बोलतोय. अरे पण कोण उशिरा उठलं? तुम्ही. काय? तुमचा हा सेवक. तुम्ही सुद्धा एकदाचे वर जा. अरे गप्पा बस मूर्खा. अरे वैद्य बुवा. अरे राम राम राम. द्वारकानाथजी. अरे अरे मी सांगत होतो तुम्हाला उशीर होईल मूर्खांनो, आणि उशीर झाला. द्वारकानाथजींचा विजय असो. द्वारकानाथजींचा. अरे बोला मूर्खांनो. विजय असो. तुम्हाला मोकळ्या हवेत बघून मन प्रसन्न झाले. राम 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 राम. शेवटी खऱ्याचा विजय झाला वैद्य बुवा. पण मला एक गोष्ट कळली नाही, तुम्ही सगळे पोलीस ठाण्यात का नाही आलात? अरे राम राम राम. या मूर्खांमुळे उशीर झाला. अरे तोंड काय बघत बसलात? हार घाला. अरे राम राम. मला नाही, अरे द्वारकानाथजींना. द्वारकानाथजींचा. द्वारकानाथजींचा. जय द्वारकानाथजींचा. जय. काय झालंय तुम्हाला? कालपर्यंत तर तुम्ही दोघे माझ्या विरुद्ध बोलत होतात, आणि आता कालपर्यंत तुम्ही मावळता सूर्य होतात, आणि आम्ही नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. आज तुम्ही पुन्हा उगवलात, म्हणून शिर्डीवाले तुमचे स्वागत करणार आहेत. अरे राम राम. द्वारकानाथजी, स्वागतासाठी तुमचे वाहन तयार आहे. ये द्वारकानाथ, गाढवावर बस. यातच तुझा सन्मान आहे, कारण तू ना गाढवापेक्षाही बेकार आहेस. वैद्य बुवा. अरे मूर्खांनो, कुठे जाताय? या या या, बसा बसा. हे सोडा मला. अरे वैद्य बुवा, बघा. अरे काय करतोय? सोडा.
हे बघा निर्मलाजी, रामलाल दादा माझे मोठ्या भावासारखे आहेत आणि मनीषा वहिनी मोठ्या वहिनी. त्या दोघांनी माझ्यासाठी इतके केले आहे की जर माझा सख्खा भाऊ किंवा वडील असते ना तर त्यांनी सुद्धा केलं नसतं. निर्मला, दादा आणि वहिनींसाठी तुझ्या मनात इतका आदर आणि सन्मान आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. तू खूप महान आहेस, खूप महान आहेस निर्मला. निर्मला बाळा, निर्मला. आई, काय झालं? श्याम सुंदरजी आले का? कुठे आहेत ते? श्याम सुंदर नाही, त्या सायकली परत आल्या ज्या आपण गेल्या आठवड्यात पाठवल्या होत्या. आपल्याला वाटलं होतं की यावेळी तरी पैसे येतील, पण यावेळी पण सायकली नाही विकल्या गेल्या. आणि जर असं चालू राहिलं तर राजेंद्र सायकलचं नाव बदनाम होईल. या बदनामीच्या पाठी कोण आहे आई? आपणच तर आहोत. धनजी शेठजी 3दा येऊन गेले. माहित आहे. कुंदनलालजी पण विचारत होते की त्यांचे पैसे आपण कधी परत देणार. इथे काम करणाऱ्यांना पण 2 महिन्याचा पगार नाही देऊ शकलो आपण. काही दिवस अजून असंच चालू राहिलं तर राजेंद्र सायकलचा लिलाव करावा लागेल. आई, फसवणूक आणि लबाडीने आपण राजेंद्र सायकल्स आणि रामलालजींची सारी संपत्ती आपल्या नावे करून घेतली. परिणाम काय झाला? दुर्योधन सारखे आपण सर्व गमावून बसलो. त्याने पण आपला राजपाट, आपले भाऊ आणि आपले सर्व नातेवाईक गमावले. आणि मी तर माझ्या नवऱ्यालाच गमावलं. सुख, समाधान, मनाची शांती सगळं गमावलं. निर्मला, भानावर ये. निर्मला, भानावर ये. आई, मी भानावर आहे. यावेळी मी भानावर आहे. तेव्हा मी भानावर नव्हते, जेव्हा तुझ्या सांगण्यावरून मी रामलालजींची फसवणूक केली. बाबा खरंच सांगत होते, नेहमी खऱ्याची सोबत करावी, खोट्याची कधीच करू नये. सत्याबरोबर सुख समाधान असतं. सत्याच्या सोबतच शांती असते आणि सत्याबरोबरच संपत्ती पण राहते. असत्याबरोबर फक्त भास, शंका याशिवाय काहीच नसतं. काहीच नसतं आई, काहीच नसतं. काहीच नसतं. हे अमान्य नाही करू शकत की जिथे सत्य आहे तिथे सुख, समाधान आणि शांती आहे. जो खरं लपवतो तो आपली मनशांती घालवून बसतो. जे सत्यापासून दूर पळतात ते यशापासून दूर राहतात. जो सत्य स्वीकारत नाही त्याला आयुष्यात अपयशाला तोंड द्यावे लागते. म्हणून नेहमी खऱ्याचा मार्ग निवडावा,
खऱ्याची सोबत करा आणि खरंच बोला. सबका मालिक एक. 80,001, 80,002. जर तू मनीषा वहीला 200 रुपये दिले असतेस तर आज श्याम सुंदरजी आपल्या सोबत असते 90,001. आणि राजेंद्र सायकलचा लिलाव झाला नसता. मला क्षमा कर, क्षमा कर मुली. 1,25,001, 1,25,002, 1,25,003. सगळं संपलं. 1,25,000 राजेंद्र सायकल्स आणि सगळी संपत्ती आपल्या हातून निघून गेली. सगळ्यांचे पैसे दिल्यावर आपल्या हातात एक आणा पण शिल्लक राहणार नाही. एक आणा पण नाही राहणार. आई, जेव्हा रामलाल दादा आणि श्याम सुंदरजी येतील त्यांना मी काय उत्तर देऊ? श्याम सुंदर, हे काय झालं? तुम्ही दिवसा पण स्वप्न बघायला लागलात? मनीषा, 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 आपला श्याम सुंदर संकटात आहे. तो अचानकच गायब झाला. तो काय गायब होणार? त्याने तर आपल्याला गायब केलं आहे. त्याच्यावर काय संकट येणार? तो दुसऱ्याला संकटात टाकतो, संकट त्याला घाबरून पळते. निर्मला सुनबाई, श्याम सुंदर आणि राजेंद्र सायकल, देवाच्या कृपेने सगळं ठीक असू दे. काळजी करू नका. तुमची सून निर्मला खूप मजेत आहे. तिच्या नशिबात तर मजाच मजा आहे. देव असंच करो. चला. वैद्यबुवा, या साईबाबाने आमचा खूप अपमान केला आहे. हो, खरंच केला आहे. आधी त्याने तुम्हाला जेलमध्ये बंदिस्त केले. हो, आणि मग नानावलीने गाढव बनवून नाही, गाढवावर बसून तुमची मिरवणूक काढली. अरे धोंडू दगडू, जास्त बडबड करू नका, नाहीतर मी तुमच्या दोघांची अशी मिरवणूक काढीन की तुम्ही गाढवावर नाही तर गाढव तुमच्यावर बसले असेल. अरे वैद्यबुवा, जर दगडू धोंडू सारखे आपले शिष्य आपला अपमान करत असतील तर शिर्डीवाले का नाही करणार? आणि ते माकड नानावली, तो तर शनी सारखा माझ्या राशीलाच बसलाय. पण मी आता गप्प बसणार नाही. मी बदला घेईन वैद्यबुवा, मी बदला घेईन. त्या साईबाबाने मला जेलमध्ये टाकले होते ना, आता मी त्या साईबाबाला जेलमध्ये पोहोचवूनच राहीन. तुम्ही? मी धनजी शेठजींचा मुनीम आहे. बोला. 24 तास झाले आमच्या शेठजींनी तुमच्या जमीन जुमला सकट राजेंद्र सायकल पण 1,25,000च्या लिलावात घेतली आहे. हे घरही त्याच्यातच आलं, तुम्हाला तर माहीतच आहे.
फक्त 1 दिवसाची मुदत दिली आहे आमच्या शेठजींनी. उद्या हे घर रिकामं झालं पाहिजे, नाहीतर धक्के मारून बाहेर काढू. मोठी माणसं खरंच सांगून गेलीत, देवाच्या घरात उशीर असेल पण अंधार नाही. आता देवाचा न्याय सुरू झाला आहे. आता आपल्यासाठी एक एक करून सर्व दरवाजे बंद होतील. माणूस माणसासाठी दार बंद करू शकतो, पण देवाचा दरवाजा कोणासाठीही बंद होत नाही. तो कधीच कोणाला अंतर देत नाही. तो दयाळू आहे. पण माणूस दुष्कृत्य करतो तेव्हा त्याला पण वाईट वाटते, आणि तो वाईट कर्माची वाईटच फळे देतो. जर माणसाला पश्चाताप झाला तर तो त्याला क्षमा पण करतो. माफी देणारा तो एकच आहे. माफी मागायची तर त्याची मागा. कोणाचा दरवाजा ठोकायचा असेल तर त्याचाच दरवाजा ठोका. काही अपेक्षा करायची असेल तर देवाच्या कृपेची अपेक्षा करा. काही मिळवायचे असेल तर देवाला मिळवा, कल्याण होईल. देवाला शरण जा, उद्धार होईल. सबका मालिक एक. तुमचं पत्र आलं आहे मंजुळेचं. अच्छा, मंजुळाने एडिहून लिहिले आहे. पण याच्यावर तर टपालघराची मोहर नाहीये. हे पत्र तूच तर नाही लिहिले. मी 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 का लिहीन? खरं सांग, कोण आहेस तू? म्हणजे डोक्यावरून पदर काढ, मला तुझा चेहरा बघायचा आहे. मी व्रत केलेलं आहे. मी माझा चेहरा तुम्हाला नाही दाखवू शकत. तर मग जा इथून, मला तुझी काही गरज नाहीये. मंजुळाने पत्रात लिहिलंय की ती इथे येते. ती इथे आली की मला तुझी काही गरज राहणार नाही. जा आताच्या आता. माणूस परिस्थिती समोर असहाय्य होतो. कधी आपल्या माणसांसमोर तर कधी परक्या माणसांसमोर. माणसांना असहाय्य बघून कधी कधी देव सुद्धा लाचार होतो. कारण जे काही होणार आहे ते नशिबाने होणारच आहे. आणि देवाची लाचारी ही आहे की तो नशीब नाही बदलू शकत. तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? औषध घ्या ना. माझा चेहरा पाहिल्यावर तुम्ही औषध घ्याल ना? तर घ्या, बघून घ्या.